विधिमंडळामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या मोबाईलवर पत्त्यांचा रमी हा गेम खेळतानाचा व्हिडिओ कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता। यानंतर राज्यामध्ये खळबळ उडाली। जनतेच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात अनेक विधानसभा सदस्य आवाज उठवित असतात। विधिमंडळ सुरू असतानाच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तर आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा 2 नवे व्हिडिओ पोस्ट केलेत। यावर बोलताना रोहित पवार यांनी कृषी मंत्र्यांचा 4 महिन्याचा पराक्रम काय आहे ते जनतेला माहिती आहे। आज राज्यात ईडी सारखी कारवाई सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यातील गौण खनिज अशी विविध विषय यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेत। तुम्ही कृषी मंत्री आहात। कृषी मंत्री असताना तुमच्याकडनं लोकांच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत। ज्या पद्धतीने तुमचा विभाग चालायला पाहिजे तो त्या ठिकाणी चालत नाही। गेल्या 4 महिन्यांमध्ये तुम्ही किती मोठे पराक्रम केले स्टेटमेंट करून, ते सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात, हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि त्याच्यात तुम्ही काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता, हे दुनियेने बघितलेलं आहे। त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता। आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिलं असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे। आणि तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठेच सिरियस नसतं, हे कितपत योग्य आहे। आणि अजून एक आमचं मत आहे की तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यातून तुम्ही जो अहंकार दाखवलेला आहे, कारवाईला आम्ही काही भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, जी काही कारवाई करायची करा। आम्ही ना ईडीला घाबरलो ना आम्ही कशाला घाबरलोय। आम्ही सामान्य लोकांची बाजू ही मांडत राहणार, आम्ही तिथं लढत राहणार। त्यामुळे उगाच आम्हाला तुम्ही घाबरू नका, आम्ही घाबरणारे नाही। फक्त विषय एवढाच आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये तुमचं कार्यालय चालू आहे त्यातून फक्त काय झालं असेल शेतकऱ्याचं तर नुकसानच झालं असेल। आता हे अख्खा जग जाहीर आहे। तुम्ही टपरीवाल्याला सुद्धा विचारलं की ईडी जर तुमच्यावर कारवाई करत असेल तर कशामुळे करते, तर टपरीवाला सुद्धा आपल्याला सांगतो की नाही राजकीय काहीतरी भूमिका घेतली असावी म्हणून। आता मी विषय मांडत होतो, आता समजा मी काल तो यांचा कोकाटेंचा विषय मांडला, लगेच दुपारी मला त्या ठिकाणी 353 ची नोटीस आली। म्हणजे कुठेतरी पोलिसांचा, ईडीचा वापर हा फक्त राजकीय दृष्टिकोनातून केला जातो। आता हे फक्त काय आम्हीच बोलतो असं नाही, नाहीतर सामान्य लोक बोलतात असं नाही। आता सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या बाबतीत ईडीवर बोलायला लागले, ताशेरे ओढायला लागले। त्यामुळे सुप्रीम कोर्टचा मी आभार व्यक्त करतो की खरा चेहरा जो ईडीचा आणि असा यंत्रणेचा लोकांसमोर त्यांनी आणलेला आहे। खरं काय घडलंय, कसं घडलंय हे आपल्याला बघावं लागेल। त्याच्या खोलात आणि सरकार त्यांच्याकडे त्यांनी तिथं बघावं। त्याच्याच बरोबर ते भाड्याला दिलं होतं का काय, बरंच खोलात आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल। पण आज तो विषय हा काही लोकांसाठी महत्वाचा असला तर आज शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला हे विषय जास्त महत्वाचे आहेत। आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललंय त्याच्यामुळे गरिबाचं नुकसान जे मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्राचं नुकसान जे होत आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलणं आणि लक्ष केंद्रित करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। विकेट पाडण्यासाठी आम्ही कधी काय करत नसतो। त्यांनी नैतिकता दाखवावी, अहंकार न दाखवता शेतकऱ्याची माफी मागत तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती आहे। अजितदादांच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल की काही लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, काही एखादं स्टेटमेंट, लगेच अजितदादांनी राजीनामा दिला ना। तुमचा नेता देतो, नेत्यात जर तिथे क्षमता असेल, नाहीतर काही पचवण्याची क्षमता असेल, काही चुकीचं घडलं असेल तर तुम्ही इथं जो अहंकार दाखवताय त्याच्यापेक्षा माझं मत आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि एखाद्या सक्षम व्यक्तीला, ज्याला खऱ्या अर्थाने हे काही नसणाऱ्या गावची पाटीलकी समजण्यापेक्षा एक महत्वाचं खातं आहे, अशा व्यक्तीला ते महत्वाचं खातं वाटत असेल तर त्या व्यक्तीला जबाबदारी दिली तर योग्य राहील। नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही आश्वासन दिलं होतं ना, खास करून शेतकऱ्याला कर्जमाफी देतो, आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही 500 रुपये वाढवून देतो, त्याच्याच बरोबर तुम्ही भावांतर योजना आणतो, आम्ही विमा जी योजना आहे त्याच्यामध्ये चांगले असे बदल करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करतो। कल्याणचं जे इलेक्शन झालं होतं माझ्या अंदाजाने 6 वर्षापूर्वी, तिथं त्या कल्याणच्या शहरासाठी 700 कोटी देतो। इलेक्शन झाले की तुम्ही विसरून जाता। आता गडचिरोलीमध्ये काय असं वेगळं आहे हे आता खरं तर आपल्याला बघावं लागेल। तिथं जर तुम्ही बघितलं तर 10 ते 15 लाख कोटी रुपयाचं खनिज आहे आणि मग त्या खनिजावर कदाचित अनेक लोकांचा तिथे डोळा असावा आणि म्हणून तुमचं खरं तर प्रेम तिथं असणाऱ्या आदिवासी लोकांवर, सामान्य लोकांवर आहे।
का तिथं असणाऱ्या खनिजाचं मी फक्त देवेंद्र फडणवीसांचं बोलतोय असं नाही, पण सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीला काय करायचं तर गडचिरोलीला जायचंय आणि आजच का जायचं, कारण तिथं लाखो कोटी रुपयाचं खनिज तिथं आता सापडलेलं आहे.